नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आसिफ शेख, संस्थापक व संचालक स्पर्धा मित्र अकॅडमी. आपण मागचे जे व्हिडिओ बघितले, दोन व्हिडिओ कंबाईन ग्रुप सी चे, परंतु भूगोलाचे. ठीक आहे, कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षेचे. आता कंबाईन ग्रुप सी 2025 चा पेपर, ज्याचा भूगोलाचा डिस्कशन अनालिसिस आपलं झालेला आहे, त्याच पेपर मधले राज्यघटनेचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. राज्यघटनेचे या पेपरमध्ये एकूण किती प्रश्न आहेत? तर 15 प्रश्न आहेत, राज्यघटना आणि पंचायत राज असे एकत्रित मिळून. ठीक आहे, पहिल्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला 8 प्रश्न भेटतील आणि सेकंड व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला 7 प्रश्न भेटतील. ठीक आहे, लॉजिकल अनालिसिस व्यवस्थित या ठिकाणी पाहून घ्या. दोन्ही व्हिडिओ, हा आधी येईल, याच्यानंतर दुसरा व्हिडिओ येईल. चलो, पहिला प्रश्न या ठिकाणी काय विचारलेला आहे? पहिला प्रश्न विचारलेला आहे, लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती टिंबटिंब असू शकते. ठीक आहे, तर नगर क्षेत्र समिती म्हणजे काय? एक तर कशाचं प्रशासन आहे? शहराचं प्रशासन आहे. कशाचं प्रशासन आहे? शहराचं प्रशासन. मग या ठिकाणी पंचायत राजमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शहरी प्रशासन आणि ग्रामीण प्रशासन वेगळं केलेले आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे. आता या ठिकाणी ग्रामीण प्रशासनामध्ये कोणत्या संस्था येतात? तर ग्रामपंचायत येते, पंचायत समिती येते, जिल्हा परिषद येते. आणि नागरी किंवा शहरी प्रशासनामध्ये कोणत्या संस्था येतात? तर याच्यामध्ये नगरपंचायत आहे, नगर परिषद आहे आणि महानगरपालिका आहे. या महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत शिवाय एक स्थानिक शहरी प्रशासन संस्था होती, त्याला आपण टाउन एरिया कमिटी असं म्हणायचो. काय म्हणायचो? टाउन एरिया कमिटी. पूर्वीच्या काळी अस्तित्वात होत्या, मध्य प्रदेशमध्ये होत्या, उत्तर प्रदेशमध्ये होत्या, उत्तराखंडमध्ये होत्या. सध्या त्या दिसून येत नाहीत. महाराष्ट्रामध्ये आपण लहान शहराच्या प्रशासनासाठी काय निवडतोय? नगरपंचायत किंवा मग या ठिकाणी नगर परिषद असते. ठीक आहे, परंतु हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न टाउन एरिया कमिटी संबंधी आहे. जे कायद्यामध्ये असेल तेच उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. मग टाउन एरिया कमिटी किंवा लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती म्हणजे टाउन एरिया कमिटी जी असते त्याच्यामध्ये स्थापन केली जाते. ती कुणी कशी असू शकते? तर पहिला ऑप्शन म्हणतोय पूर्णपणे निवडलेली. पूर्णपणे निवडलेली म्हणजे निवडणूक होणार, लोक मतदान करतील, नागरिक मतदान करतील आणि त्याद्वारे निवडलेले सभासद संपूर्णपणे या कमिटीवर किंवा या बॉडीवर असू शकतात. दुसरा पर्याय म्हणतात, काय म्हणतो या ठिकाणी? राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड बाय गव्हर्नमेंट. आता नामनिर्देशित म्हणजे निवडणुका होणार नाही, सरकारतर्फे शिफारशी जाणार आणि त्या शिफारशीद्वारे नामनिर्देशित पद्धतीद्वारे, नॉमिनेशनद्वारे या बॉडीची निवड होणार असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तिसरा पर्याय अंशतः निवडलेली व अंशतः नामनिर्देशित. याचा अर्थ काय? म्हणजे समजा 15 सदस्य असतील तर 8 निवडलेले असतील, 7 नामनिर्देशित असतील. तर असं काय आहे का, असं या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर टाउन एरिया कमिटीमध्ये कायद्यानुसार या ठिकाणी काय उत्तर असू शकते? मग म्हटलं अ आणि ब, ब आणि क, फक्त अ आणि क. ठीक आहे, आता या ठिकाणी लॉजिकली या ठिकाणी याचं उत्तर जे आहे, ठीक आहे, ते वरीलपैकी सर्व आहे. लॉजिकली नाही तर वरीलपैकी सर्वच याचं उत्तर आहे. म्हणजे ही समिती जी स्थापन केली जाते ती कशी असू शकते? तर पूर्णपणे निवडलेली सुद्धा असू शकेल किंवा पूर्णपणे नामनिर्देशित सुद्धा असू शकेल किंवा अंशतः निवडलेली किंवा अंशतः नामनिर्देशित असू शकते. ठीक आहे, आता याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला कसं देता येईल? तर समजा या ठिकाणी एखादी शहर आहे, नवीनच या ठिकाणी शहर स्थापन होत आहे किंवा त्याची निर्मिती होत आहे. ठीक आहे, इलेक्शन घेणं शक्य नाही, तर सरकार म्हणू शकते पूर्णपणे नॉमिनेटेड या ठिकाणी समिती स्थापन केली पाहिजे. जुनं आहे, पूर्णपणे निवडलेली. पण टाउन एरिया कमिटी असा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सध्या दिसून येत नाही. म्हणून कायद्याद्वारे, जो पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो कायदा आहे त्याच्याद्वारे ही समिती वरीलपैकी सर्व असं याचं उत्तर देऊ शकते. लॉजिकली मला सुरुवातीला ज्यावेळी मी प्रश्न वाचला त्यावेळी माझं या ठिकाणी पूर्णपणे लक्ष गेलं, कशी असू शकते, पॉसिबिलिटी काय आहे. आणि ज्यावेळी पॉसिबिलिटी विचारलेली असते त्यावेळी बऱ्यापैकी वरीलपैकी सर्व उत्तर असू शकते. हे माझं लॉजिकल अनालिसिस या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, प्रश्न दुसरा काय म्हणतोय? सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्वतच वित्तीय वर्षाच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष टिंबटिंब हाच असतो. कन्फ्यूज होण्याचं कारण नाही. ठीक आहे, इथं कन्फ्यूज कुठं होऊ शकतो आपण? आपल्याला असं वाटू शकतं की बाबा आपण लोकसभा वाचलेलं आहे किंवा मग या ठिकाणी विधानसभा वाचलेलं आहे, मग पूर्वी राज्यघटना तयार झाली त्यावेळी आपण वाचलेलं की हंगामी अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. ठीक आहे, लोकसभेचा बाबा पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात?
तर प्रोटेम स्पीकर असतात. ठीक आहे, म्हणजे सर्वात वयस्कर व्यक्ती जे आहेत त्यांना या ठिकाणी अध्यक्षपदी निवडलं जातं. मग ग्रामपंचायतमध्ये असं काय आहे का? ठीक आहे, मग ग्रामसभा ज्यावेळी ग्रामपंचायत तयार होईल त्याच्यानंतरच ग्रामसभा तयार होईल. ठीक आहे, आता या ठिकाणी ग्रामपंचायत तयार झाली, ग्रामसभा तयार असतेच, गावातील सर्व नागरिकांना मिळूनच आपण ग्रामसभा म्हणतो, प्रौढ नागरिक ज्यांना मतदानाचा अधिकार आहे. ठीक आहे, मग म्हटलंय सार्वजनिक निवडणुकीनंतर म्हटलेलं आहे पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष आणि वित्तीय वर्षाच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष. इथं जर आपल्याला पहिल्या बैठकीचे अध्यक्ष विचारले असते तर कन्फ्यूज होण्याचं कारण होतं. त्यावेळी आपण लिहिलं असतं तहसीलदार किंवा त्यांनी निवडलेला अधिकारी, त्याच दर्जाचा अधिकारी असं आपण त्या ठिकाणी म्हटलं असतं. पण इथं निवडणुकीनंतर पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष म्हटलेलं आहे किंवा पहिल्या वित्तीय वर्षाच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष, याचं उत्तर सरपंचच येते. आमदार किंवा खासदार असत नाही, उपसरपंच असू शकतो, पण विथ कंडिशन स्टेटमेंट असेल तर सरपंच गैरहजर असतील, सरपंच नसतील तर उपसरपंच असतात. ठीक आहे, सरपंच पर्याय आहे म्हणून या ठिकाणी उत्तर लिहायचे आपल्याला सरपंच. ठीक आहे, चलो तिसरा प्रश्न या ठिकाणी काय विचारलाय, राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद टिंबटिंबनुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आलेली आहे. आता राज्यकाल म्हटलं तर कलम 52 पासून या ठिकाणी सुरू होते, पण कलम 52 मध्ये त्याची व्याख्या आहे. कलम 53 मध्ये काय सांगितलंय, कलम 53 मध्ये प्रत्येक राज्यासाठी, घटक राज्यासाठी एक राज्यपाल असावा, एक किंवा अनेक राज्यासाठी एक राज्यपाल असावा, अशी या ठिकाणी तरतूद आहे. मग या ठिकाणी प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे राज्यघटनेतील कलम टिंबटिंबनुसार कार्यकारी सत्ता. मग कलम 154 मध्ये काय सांगितलंय, अनुच्छेद 154 मध्ये काय सांगितलंय की राज्याची कार्यकारी सत्ता ही कोणाच्या हातामध्ये असते, राज्याची कार्यकारी सत्ता ही राज्यपालाच्या हातामध्ये असते. याचा अर्थ काय, याचा अर्थ संपूर्ण राज्याचा कारभार हा राज्यपालाच्या नावे चालवला जातो, म्हणून त्याला आपण म्हणतो कार्यकारी प्रमुख. कार्यकारी प्रमुख, खराखुरा प्रमुख, वास्तव प्रमुख कोण असतात तर ते मुख्यमंत्री असतात. जसं राज्याचं आहे तसंच या ठिकाणी देशाचं सुद्धा आहे. चलो पुढचा प्रश्न या ठिकाणी काय सांगितलेला आहे, पुढचा प्रश्न या ठिकाणी सांगितलाय खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती ती ओळखा. मग समानतेचा अधिकार कलम 14 ते 18, शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 20 ते 22, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28 आणि सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कलम 29 ते 30. ठीक आहे, आपल्या राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार या ठिकाणी सांगितलेले आहेत. या मूलभूत अधिकारांचं मूळ राज्यघटनेमध्ये 7 प्रकारे विभाजन केलं होतं. नंतर त्याच्यामध्ये संपत्तीचा अधिकार वगळला आणि हे विभाजन आता 6 प्रकारे झालेलं आहे. त्यातलं कलम 12 ते 35 मधलं पहिला या ठिकाणी वर्ग आहे समतेचा अधिकार किंवा समानतेचा अधिकार. कलम 14 ते 18 हे बरोबर आहे. कलम 14 ते 18 हे बरोबर आहे. कलम 14 काय, कलम 14 समानतेचा अधिकार. कलम 15 काय, भेदभावास प्रतिबंध. कलम 16 काय, नोकऱ्यांमध्ये समान संधी. कलम 17 काय, अस्पृश्यता प्रतिबंध. कलम 18 काय, पदव्यांची समाप्ती. या सर्वाद्वारे आपल्याला समानतेचा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. कलम 14 ते 18 एकदम करेक्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर शोषणाविरुद्धचा अधिकार म्हटले कलम 20 ते 22. तर समानतेच्या अधिकारानंतर येते स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22. कलम 19 ते 22 हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. कलम 19 मध्ये पूर्वी 7 प्रकारची स्वातंत्र्य होती, सध्या 6 प्रकारची स्वातंत्र्य आहेत. ठीक आहे, कलम 19 ते 22 हा स्वातंत्र्याचा अधिकार असल्यामुळं शोषणाविरुद्धचा अधिकार या ठिकाणी नाहीये, त्यामुळे हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. मग शोषणाविरुद्धचा अधिकार कोणता, शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23 आणि कलम 24 मध्ये सांगितलेला आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23 आणि कलम 24 मध्ये. कलम 23 मध्ये काय सांगितलेलं आहे, कलम 23 मध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग आणि वेट बिगारी, म्हणजे या ठिकाणी मानवी तस्करीला बंदी आणि वेट बिगारी म्हणजे सक्तीने काम करून घेणं, त्याच्या संबंधितलं कलम आहे 23. आणि कलम 24 बालकामगार किंवा बालमजुरी संबंधी कलम आहे. ठीक आहे, म्हणून दुसरा ऑप्शन या ठिकाणी चुकलेला आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28 बरोबर आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कलम 29 आणि 30 आहे. आणि शेवटचा एक अधिकार घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार हा कलम 32 मध्ये राज्यघटनेमध्ये नोंदवलेला आहे, जो सर्वात महत्वाचा आहे. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न दिलाय, पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत. आता लॉजिकली या ठिकाणी अशी जी पदं आहेत आणि नेमणूक विचारलेली आहे, त्यावेळी पर्यायामधलं जे सर्वात उच्च पद असतं तेच जनरली या ठिकाणी उत्तर असतं. कायद्याद्वारे सुद्धा हेच उत्तर आहे.
ठीक आहे. बऱ्याच पुस्तकामध्ये या ठिकाणी उपजिल्हाधिकारी दिलेला आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी नेमणुकीची प्रोसेस कंप्लीट करण्याचा अधिकार आहे, पण जी जबाबदारी नेमणुकीची आहे किंवा नेमणुकीचा जो मूळ अधिकार आहे तो कोणाचा आहे? जिल्हाधिकाऱ्यांचा. जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकाऱ्यांना ते देऊ शकतात. पर्यायामध्ये जिल्हाधिकारी सोडून उपजिल्हाधिकारी उत्तर लिहिणं हे जवळपास या ठिकाणी चुकीचं ठरेल, म्हणून जिल्हाधिकारीच उत्तर लिहायचं आणि हेच योग्य उत्तर आहे. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत? तर या ठिकाणी उच्च न्यायालय जे आहे हे आपल्याला या ठिकाणी पाठ करावं लागेल. उच्च न्यायालयांची स्थापना कलम 124 नुसार झालेली आहे. ठीक आहे. आता त्याच्याद्वारे महाराष्ट्रामध्ये जी उच्च न्यायालय आहेत त्यांची एकापेक्षा जास्त खंडपीठे आहेत. कार्यक्षेत्र सुद्धा एका राज्यापेक्षा काही न्यायालयाचे कार्यक्षेत्र जास्त आहे. ठीक आहे. जसं महाराष्ट्राचं उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी आहे आणि याची खंडपीठ 3 आहेत. ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि गोवामध्ये पणजी, कारण गोवा सुद्धा त्याचं कार्यक्षेत्र आहे. अलाहाबाद राजस्थानचे 1 खंडपीठ आहे आणि मध्य प्रदेशची 2 खंडपीठ आहेत. म्हणून या दिलेल्या पर्यायापैकी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ या ठिकाणी किती आहेत? 3 आहेत, जी सर्वाधिक आहेत. म्हणून उत्तर काय येईल? 1 नंबर बॉम्बे उच्च न्यायालय. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे? पुढचा प्रश्न, कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी दिलेली आहे? बघा, मागच्या वेळी ज्यावेळी आपण प्रश्न डिस्कस केले भूगोलाचे, भाषेसंबंधीचा हा प्रश्न आला होता. ठीक आहे. या ठिकाणी राज्यघटनेसंबंधी आलेला आहे. कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी दिलेली आहे? तर या ठिकाणी आपण बघितलं होतं, त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं कोणत्या परिशिष्टामध्ये? 8व्या परिशिष्टामध्ये. 8व्या परिशिष्टामध्ये किती भाषांचा समावेश आहे रे? 22 भाषांचा समावेश आहे. पूर्वी किती भाषा होत्या? 14 भाषा होत्या. पूर्वी किती भाषा होत्या? 14 भाषा होत्या. ठीक आहे. त्यानंतर 15वी भाषा 21व्या घटनादुरुस्तीने सिंधी ऍड केली. त्यानंतर 3 भाषा ऍड केल्या 71व्या घटनादुरुस्तीने. ठीक आहे. 18 झाल्या. त्यानंतर 4 भाषा ऍड केल्या 92व्या घटनादुरुस्तीने आणि त्यानंतर भाषा झाल्या 22. बोडो, डोंगरी, मैथिली, संताली 4 भाषा ऍड केल्या 92व्या घटनादुरुस्तीने. ठीक आहे. आपल्या सध्या 8व्या परिशिष्टामध्ये अधिकृत भाषांचा किती भाषांचा समावेश आहे? 22 भाषांचा समावेश आहे. मराठी त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न. केंद्र सरकारने 44व्या घटनादुरुस्तीद्वारे टिंबटिंब संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजे मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळला. कशाला वगळला रे? ठीक आहे. मूलभूत हक्कांची यादी मी तुम्हाला सांगितली, कलम 12 ते 35. कोणता भाग? 3रा भाग. कोणता भाग? 3रा भाग. ठीक आहे. मूलभूत हक्कांची यादी कोणता भाग? 3रा भाग. कोणाला वगळलं? तर या ठिकाणी मी सांगितलं, पूर्वी काय होते? 7 भागामध्ये मूलभूत हक्कांचं विभाजन किंवा वर्ग केले होते. सध्या 6 आहे. कोणता भाग वगळला? कोणता वर्ग वगळला? तर संपत्तीचा अधिकार वगळला. संपत्तीचा अधिकार हा सध्या मूलभूत अधिकार नाही. मग संपत्तीचा अधिकार सध्या कसला अधिकार आहे? प्रश्न आलेला आहे बराच वेळा. संपत्तीचा अधिकार सध्या कायदेशीर अधिकार आहेत. कलम 300 मध्ये तो या ठिकाणी पुन्हा समाविष्ट केला, पण कायदेशीर अधिकार म्हणून. मूलभूत अधिकार हे अमर्याद स्वरूपाचे जरी नसले तरी त्याच्यावर राष्ट्रवादी मर्यादा असतात, परंतु संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकार ठेवलेला नाही. कायदेशीररित्या टॅक्स वगैरे भरून तुम्हाला त्या ठिकाणी अमर्याद संपत्ती गोळा करण्याचा अधिकार म्हणजेच कायदेशीर अधिकार म्हणून कलम 300 मध्ये त्याला वर्गीकृत केलेलं आहे. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार? 44व्या घटनादुरुस्तीनुसार. 44व्या घटनादुरुस्तीनुसार या ठिकाणी राज्यघटनेच्या 2 महत्वाच्या घटनादुरुस्ती आहेत. 42वी घटनादुरुस्ती जी इंदिरा गांधींच्या काळामध्ये झाली 1976ला आणि 44वी घटनादुरुस्ती जी जनता सरकारच्या काळामध्ये झाली 1978ला. ठीक आहे. या ठिकाणी 44व्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा अधिकार हा मूलभूत हक्कांच्या 3ऱ्या यादीतून वगळलेला आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपले 8 प्रश्न झालेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये 7 प्रश्न या ठिकाणी परत तुम्हाला भेटतील. आपला चॅनल सबस्क्राईब करा. गट क, गट ब, पोलीस भरती सर्व मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण आपल्या चॅनलवर करणार आहे. सर्व परीक्षांसाठी हे विश्लेषण तुम्हाला महत्वाचं ठरणार आहे. ठीक आहे. समजलं? थँक्यू. धन्यवाद.